माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून जळगावातील जुना आसोदा रोड परिसरात पिवळ्या भिंती येथे आयुष्यमान भारत कार्ड व मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन आज दिनांक 10 मार्च रविवार रोजी दुपारी 12 वाजता या प्रसंगी करण्यात आले होते। आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून जवळपास 5 लाखापर्यंतचे उपचार हे गरजवंत रुग्णांना करता येणार असून या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून यामध्ये नवमतदार नोंदणी अभियान, आयुष्यमान भारत कार्ड या अभियानाचं आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाप्रसंगी माजी उपमहापौर सुनील खडके, सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे, माजी नगरसेविका रंजना सपकाळे, भाजपा मंडल 2चे अध्यक्ष राहुल घोरपडे, दीपक कुडी, जितू सोनवणे, विकास सेंदाने, किशन सपकाळे, किशोर शिरसाड, कैलास सपकाळे, मनोज रायसिंगे, दीपक ठाकरे, नरेंद्र ठाकरे, प्रवीण सोनवणे आदींची या प्रसंगी उपस्थिती होती। सुनील खडके यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्ड व मतदान कार्डाची सुरुवात करण्यात आलेली आहे। आयुष्यमान भारत कार्डाच्या माध्यमातून 5 लाखाचा विमा हे मोफत आहे। तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा तेवढं मी सांगू इच्छितो। आतापर्यंत 5 का 6,000 लोकांनी केले। याच्या अगोदर आपण 3 वर्ष पहिले हे घेतलं आपण हे, तेव्हा आम्ही 2,000 लोकांचं केलं होतं। सुनील खडके यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल काय सांगणार? त्यांनी हा उपक्रम एकदम चांगल्या पद्धतीनं पार पाडलेला आहे। शहरामध्ये नागरिकांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व नवीन मतदान नोंदणी ही करून घ्यावी, तेवढं मी सांगू। Hello guys, please like, comment and subscribe our channel.